बघू शकता शेतकरी मित्रांनो, आता बरेचसे शेतकरी मित्रांचे प्लॉट हे 50 दिवस, 55 दिवस आणि 60 दिवसात झाले. आणि बरेचसे शेतकरी मित्रांनी मेसेज केले पर्सनली, की बुवा आम्हाला फुगवणीला प्रॉब्लेम होऊ राहिला. म्हणजे म्हणावं अशी फुगवण, ऍप्लिकेशन तर क्लिअर चालू आहे सगळ्यांची. 42-47 चालू आहे, 47-48 चालू आहे. तरी प्रॉब्लेम असं येऊ राहिलं की फुगवून म्हणावा शिवाय. आता फुगवण होण्यासाठी एकदम जबरदस्त शेवटच्या टायमिंग मध्ये ऍप्लिकेशन करायचे मित्रांनो. टेम्परेचर हे वाढतं एकदम. टेम्परेचर दिवस एकदम हिट होऊ राहिलं. त्यामध्ये त्याच्यामुळे 0050 हे लगेच शेतकरी मित्रांनी सोडायचं नाही. आज जरी रेट थोडे कमी झालेले असेल तर आपल्याला टनेज मिळवायचंय प्लॉटचं. टनेज जर मिळवले तर 2-4 रुपये रेट जरी कमी झाले तर आपल्याला सरासरी पैशाची तीच मिळणार आहे. मित्रांनो, आता ह्या टायमिंगला 50-55-60 दिवसाची प्लॉट आहे या शेतकरी मित्रांची. त्यांनी आता 42-47 2.5 किलो एकरी द्यायचंय. त्यानंतर दुसरं ऍप्लिकेशन 0-40-40 प्लस हे ब्रँडेड कंपनी द्यायचं मित्रांनो. एकदम आपलातून असे रिझल्ट आहे 0-40-40 प्लसचे. एकदम म्हणजे प्लॉटची फुगवण एकदम चांगल्या प्रकारे झालेली पाहायला भेटणार आहे. आणि त्यानंतर तिसरं ऍप्लिकेशन आपल्याला करायचं 0-9-46. एकदम जबरदस्त असं ऍप्लिकेशन मित्रांनो 0-9-46. 0-9-46 मध्ये जे 46% पोटॅशचं प्रमाण आहे, त्याने आपल्या प्लॉटला थोडा लालीचा कलर बी वाढतो आणि फुगवण बी वाढते आणि प्लॉटवरची पावडर सुद्धा वाढते. आणि 0-9-46 देत असताना मित्रांनो त्यामध्ये 500 ग्रॅम बोरॉन टाकायचं. एकदम जबरदस्त असे फुगवणं आणि एकदम चकाकी प्लॉटला येणार आहे, फळाला शायनिंग वाढणार मित्रांनो. हे 3 ऍप्लिकेशन तुम्ही निश्चित करा. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपली प्लॉटची फुगवण बी पाहायला भेटेल. आणि शेवटच्या टप्प्यात 4-5 दिवस प्लॉट राहिल्यानंतर पोटॅशियम शेवनाईट हे 5 किलो एकरी द्यायचे मित्रांनो. त्याने सुद्धा प्लॉटचे एकदम 1 किलो 2 किलोचे फळ सुद्धा लाल लाल होणार आहे आणि छान अशी रिपोर्ट येणार आहे. शेवटच्या टप्प्यात ज्यावेळेस आपला व्यापारी प्लॉटमध्ये येणार आहे आणि सौदा करणार आहे किंवा प्लॉटला कलर कापल्यानंतर कमी आहे असं म्हणणार आहे, त्यावेळेस तुम्ही 0-0-50 एकरी 3 किलो ते 4 किलो ऍप्लिकेशन करा. निश्चितच प्लॉटला वजन, वेट, शायनिंग आणि पावडर फळाची वाढलेली पाहायला भेटणार. प्लॉट आता बघू शकता बघा भाऊचा, की एकदम मिरची आणि एकदम छान असा प्लॉट आहे. आंतरपीक मिरचीचं घेतलेलं आहे. एकदम छान असा प्लॉट बसलेला आहे. साईज कडे बी प्लॉट चालला नाही, त्यानं बी प्लॉटची भरपूर आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नियोजन करायचंय. येणार काळात निश्चित तुमची साईज डबल झालेली पाहायला भेटणार.